नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासाठी माझी खास अशी पनीरची रेसिपी घेऊन आलेली आहे. करायला अगदी सोपी आणि चवीला खूपच टेस्टी लागते. चला तर मग बघूया. आधी आपल्याला एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहेत. तेल गरम झालं की आपण 2 मीडियम आकाराचे कांदे कापून त्यात घालायचे आहेत. कांदे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. मी इथे पाव किलो पनीर घेतलेलं आहे. पाव किलो पनीरसाठी 2 मीडियम आकाराचे कांदे हे खूप होतात. कांदा छान तेलावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडासा गुलाबीसर झाला की मग त्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत. बघा, कांदा छान शिजलेला आहे. इथे मी 4 मीडियम आकाराचे टोमॅटो कापून घेतलेले आहेत आणि आता ते सुद्धा आपल्याला तेलावर छान फ्राय करून घ्यायचे आहेत, शिजवायचे आहेत. पनीरच्या या रेसिपीला जास्त वाटणामध्ये काही घालायची गरज नाही आहे. फक्त कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यावर त्याची वेगळीच चव लागते. आता आपला कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत. या रेसिपीमध्ये तुम्ही एक हिरवी मिरची जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तीसुद्धा ॲड करू शकता. आता मी इथे झाकण देऊन एक वाफ काढलेली आहे. वाफेवर कांदा आणि टोमॅटो छान मऊ होतात. जेवढं हे कांदा आणि टोमॅटोचं वाटण आपण तेलावर छान फ्राय करून घेऊ, तेवढीच आपल्या भाजीला छान चव लागते. पनीरची भाजी आमच्याकडे नेहमी होते. आठवड्यातून एकदा तरी आम्ही ही भाजी करतो आणि आमच्या घरात लहानांपासून आम्हा मोठ्यापर्यंत ही सगळ्यांना आवडते. बघा, आता मी इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे. तीसुद्धा आपल्याला तेलावर परतायची आहे. पुन्हा एकदा झाकण लावून एक वाफ देऊया एखाद मिनिट आणि आपलं हे वाटण फ्राय केलेले कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर तयार आहे. आता हे एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून हे थोडं थंड होईल. गरम गरम मिक्सरला वाटू नका. थोडं गार झाल्यानंतर मग आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं. त्यामध्ये मी आता हे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेत आहे. चला तर आपण आता हे वाटून घेऊया. या वाटणामध्ये तुम्हाला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे, कारण टोमॅटोला जे पाणी असतं त्यामध्ये हे वाटण अगदी छान मऊसूत वाटून निघतं. अगदी एकाच मिनिटभरामध्ये ते छान बारीक वाटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर ह्या वाटणात तुम्ही काजू भिजवून टाकू शकता. त्याच्यामुळे अजून छान स्मूथ ग्रेव्ही होईल आणि चवीला पण सुंदर लागेल. पण या ठिकाणी मी इथे काजू टाकलेले नाही आहेत. मी नेहमीप्रमाणे बनवते आणि तीच तुम्हाला रेसिपी दाखवते. आता गॅस पेटवून आपण त्यावर पुन्हा तीच कढई ठेवायची. त्यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि आता आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे, त्यामुळे मी इथे 1 चमचा बटर ॲड करते आहे. तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. आता आपण जे वाटलेलं कांदा आणि टोमॅटोचं वाटण आहे ते आपण इथे टाकून घेऊया, ॲड करूया आणि छान तेलावर ते फ्राय करूया. जेवढं वाटण तुम्ही स्लो गॅसवर छान भाजून घ्याल, तेवढं त्याला छान तेल सुटेल आणि ते कच्चं लागणार नाही, त्याचा वास लागणार नाही. ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो, पण भाजी छान होते. आता या ठिकाणी मी हा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि हा मी 1 कप कोमट दूध करून घेतलं आहे. त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, थोडासा पनीर मसाला आणि मीठ आणि थोडीशी साखर हे सगळं मिक्स केलं आहे आणि ते ह्या वाटणामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता छान हे ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे
आणि पुन्हा एकदा आपल्याला याला एक वाफ द्यायची आहे. बघा किती छान आपलं वाटण तयार होतं आहे. आपली ग्रेव्ही तयार होती आहे. पुन्हा एकदा आपण एक वाफ देऊया. ग्रेव्ही तयार होते तोपर्यंत आपण आपले पनीर ह्या तव्यावर तेल थोडंसं घालूया आणि त्यामध्ये पनीर थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊ. बघा इकडे मी सगळे पनीरचे जे तुकडे केलेले आहेत एकसमान ते तव्यावर टाकते आहे. आपल्याला पनीर खूप कडक कसं करायचं नाही आहे, खूप लालसर करायचं नाही आहे, नाहीतर मग ते कडक होणार आणि ते चावायला थोडं वेगळं लागतं. पनीर भाजीमध्ये सॉफ्ट असेल तर ती खायलासुद्धा मजा वाटते. बघा आता आपलं पनीर हे थोडंसं छान असं गोल्डन फ्राय होत चाललं आहे. अशा पद्धतीने सगळं पनीर आपण फ्राय करून घेतो आहे. पनीर कडक होऊ नये म्हणून एक छोटीशी ट्रिक आहे. आपण ते थंड पाण्यामध्ये थोडा वेळ टाकायचं आणि मग आपण ते भाजीला वापरू शकतो. त्यामुळे काय होतं, पनीर मऊ छान राहतं. बघा आपली ग्रेव्हीसुद्धा छान शिजत आली. आता यामध्ये सुद्धा मी 1 चमचा बटर ॲड करते आहे. एक वाफ दिल्यानंतर बघा आपल्या ग्रेव्हीला किती छान रंग आलेला आहे. आणि आपण आता पनीर ॲड करून घेऊया. आता मात्र हे पनीर टाकल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने भाजी अगदी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले पनीरचा चुरा होणार नाही. आता यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर घालून घेऊया. आमच्याकडे प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर टाकायची पद्धत आहे. आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आणि भाजीची चवसुद्धा छान लागते. आपली भाजी तयार होत आली आहे. आता एक शेवटची वाफ काढूया, मग आपली भाजी तयार. आजसुद्धा आमच्याकडे पूर्ण थाली आहे. पनीरची भाजी, चपाती, वरण भात, चुंदा आणि आंब्याच्या फोडी आणि सलाड. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.